महापालिका निवडणुकीमध्ये माजी आमदार आसिफ शेख यांच्या इस्लाम पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे। इस्लाम पार्टीचा मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने देखील 5 जागा जिंकल्या असूनही इस्लाम पार्टी बहुमत स्थापन करण्यासाठी 3 जागांपासून लांब आहे। त्यामुळे आता मालेगावमध्ये इस्लाम पार्टी काँग्रेसची मदत घेते की सत्ताधारी शिवसेनेसोबत हातमिळवणी करते याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। मालेगाव महापालिका निवडणुकीत माजी आमदार आसिफ शेख यांचा इस्लाम पार्टी हा पक्ष सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। सर्वाधिक जागा जिंकून इस्लाम पार्टीनं सत्तेचं दार ठोठावलंय। इस्लाम पार्टीच्या झंझावातापुढे MIMची ही पिछेहाट झालीये, पण अजूनही इस्लाम पार्टी मात्र बहुमतापासून 3 जागा दूर असल्याने पेच निर्माण झालाय। आता हा पेच नेमका का निर्माण झाला यासाठी आपल्याला मालेगाव महापालिकेचं गणित समजून घेणं गरजेचं आहे। मालेगाव महापालिकेत एकूण 84 जागा आहेत, तर बहुमतासाठी लागणारा आकडा हा 43 आहे। सध्याचं बलाबल पाहता इस्लाम पार्टीकडे 35, MIMकडे 21, शिंदेच्या शिवसेनेकडे 18, समाजवादी पार्टीकडे 5, काँग्रेसकडे 3 आणि भाजपकडे 2 अशा जागा आहेत। महापालिका निवडणुकीत इस्लाम पार्टी आणि समाजवादी पक्षाची आघाडी होती, त्यामुळे दोघांचं संख्याबळ 40 होते, पण बहुमतासाठी 43 नगरसेवकांची गरज आहे। सत्ता स्थापनेसाठी इस्लाम पार्टी समोर 2 पर्याय आहेत। एक म्हणजे 3 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचा, तर दुसरा पर्याय म्हणजे 18 नगरसेवक असलेल्या शिंदेच्या शिवसेनेचा। मंत्री दादा भुसे यांच्यासोबतही आसिफ शेख यांचे गेल्या अनेक वर्षांपासून सलोख्याचे संबंध आहेत। जर शहराचा विकास करायचा असेल तर दादा भुसेंसोबत जाणं हे आसिफ शेख यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं। त्यामुळे महापौर हा इस्लाम पार्टीचा, तर उपमहापौर हा शिवसेनेचा होण्याची चर्चा सुरू आहे। आता या संदर्भात दादा भुसे आणि आसिफ शेख यांना विचारलं असता त्यांनीही सकारात्मक संकेत दिलेत। एक परंपरा जो है या जो जनता ने जो कौल हमको दिया है, मालेगांव शहर की आवाम ने सबसे बड़ा पक्ष हमको दिया। हम 15 सीट ज्यादा है और सेकुलर फ्रंट 20 सीट ज्यादा है, तो परंपरागत हमको हमारा पक्ष का महापौर बनना चाहिए, हमारी ऐसी इच्छा है। और अगर विकास के लिए, शहर का विकास, शहर की डेवलप और शहर का जो एकात्मा, जो हिंदू मुस्लिम एकता होना चाहिए, उसके लिए अगर हमको बैठना पड़ेगा तो हम साथ में, ये मेरा एक स्टेटमेंट है, लेकिन मैं हमारे प्रमुख पदाधिकारियों से बैठक करेंगे। हमारे लिए दरवाजे खुले, सबने हमको बिना शर्त पाठिंबा दे देना चाहिए। मी आपल्याला सांगितलं की आता आम्ही सर्व स्थानिक पदाधिकारी बसू, नेमकी काय आकडेवारी आहे, स्थानिक नेत्यांचं काय मनोगत आहे, आपल्या पदाधिकाऱ्यांचं काय मनोगत आहे, नगरसेवकांचं काय मनोगत आहे, आणि त्याचा गोषवारा आम्ही आमच्या वरिष्ठांच्या कानावर घालू। शेवटी हा पक्ष वरिष्ठांच्या आदेशावर चालणारा पक्ष आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी शिकवण आहे त्या पद्धतीवर चालणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत, आणि वरिष्ठांच्या कानावर घातल्याच्या नंतर ते जे काही आम्हाला मार्गदर्शन आदेश देतील त्याप्रमाणे पुढचं मार्गक्रमण आम्ही करू। अवघ्या 2 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या इस्लाम पार्टीनं आपल्या पहिल्याच महापालिका निवडणुकीत बंपर विजय मिळवलाय। इस्लामच्या झंझावातापुढे सगळेच पक्ष हे पिछाडीवर पडलेत, पण आता 3 नगरसेवकांसाठी इस्लाम पार्टीला याच पिछाडीवर पडलेल्या पक्षांपैकी एका पक्षासोबत जावं लागणार आहे। त्यामुळे आता इस्लाम पार्टीच्या सत्तेला शिवसेनेची साथ मिळते की काँग्रेसच्या हाताची मदत घ्यावी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशोक बिद्री, LS मराठी, मालेगाव।